नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आणि सांगितलं होतं ना आपले रोज ब्लॉग येणार. तर मंडळी, मला 2-3 जणींचे मेसेज आले होते की तू रील्स बनवताना कसे मेकअप करते ते आमच्यासोबत शेअर कर. तर मी रील्स बनवताना जसा मेकअप करते तसा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. काहीच नाही, फाउंडेशन वगैरे नाही घ्यायचं. आपलं पॉन्ड्सची क्रीम घ्यायची, थोडीशीच घ्यायची, जास्त नाही घ्यायची, आणि ती अप्लाय करायची पूर्ण तोंडावर. मीचं कॉम्पॅक्ट पावडर आहे ते थोडंसं अप्लाय करायचं, म्हणजे मेकअप जरा चांगला दिसतो, बाकी काय नाही. जास्त नाही थापायचं, तसं पण फिल्टर असतोय, फिल्टर लावायचा, पण थोडंसं लावायचं, चांगलं दिसतं त्याच्याने. माने बिनेला नाही लावायचं, महागातली पावडर आहे. आपलं थोडंसंच लावायचं, नंतर काय फिल्टर मध्ये सगळंच गोरं दिसतंय. जर पिंपल साठी काय असेल तर सांगा गाईज मला, कारण मला स्वतःलाच माहित नाही काय लागलं का नीट. आता लिपस्टिक लावून घेऊया. आणि जास्त डार्क किंवा लिक्विड वाली नाही लावत मी, व्हिडिओ पुरतं कमीच लावते. पेन्सिल वाली आहे, बॉर्डर करून घ्यायचे. झाली का? नंतर ह्या कलर वाली पण पेन्सिल वालीच घ्यायची आणि मध्ये फिल करायची. म्हणजे जास्त ओव्हर लिपस्टिक लावले आणि पण दिसत नाही, तुटलं. आणि चांगलं पण वाटतं, जास्त डार्क काय वाटत नाही. फिल्टर मध्ये जास्त छान वाटतंय. तर आता तसं तर आयब्रो माझे डार्कच आहेत, पण थोडेसे अजून डार्क करूयात आपण. तसं मी रोज नाही लावत, पण आज ब्लॉग बनवायचा आहे म्हणून लावते मी. रील्स करताना फक्त असं बाहेर जाताना नाही लावत, पूर्ण काळं काळं दिसतं त्या. तसे तर माझे आयब्रो खूप डार्क आहेत, खूप म्हणजे खूपच डार्क आहेत, पण ते पावडर वगैरे लावून की थोडंसं त्यामध्ये बसतं ना, म्हणून थोडेसे डार्क करून घेते. जास्त नाही करायचे, माकडावाणी दिसतं मग ते. आपलं थोडंसंच करून घ्यायचं, एकदम लाईट लाईट. त्यात इम्पॉर्टंट लायनर लावणं आहे आणि खूप अवघड आहे, खुलत पण नाहीये लवकर. त्यात लायनर पण संपायला आले, आता कसं तर लावायचं. मी लायनर वरून पण लावते, खालून पण लावते, म्हणजे दोन्ही डोळ्याला. तर मी दाखवते ते पण. जास्त काय फाउंडेशन वगैरे लावून मेकअप नाही करायचा रोज, घरातल्या घरात रील्स करतो तर आपलं साधंच करायचं. एका डोळ्याला नीट बसतं आयलायनर, आणि दुसऱ्या डोळ्याला लय घाण बसतं, म्हणजे दोन्ही सेम कधीच नाही बसत. एक गोष्ट आहे,
लायनर लावताना प्रत्येक मुलीचं तोंड कसं काय आपोआप उघडतं सांगा बरं. किती पण ठरवू दे, लायनर लावताना तोंड बंद करायचंय, पण कुठल्याच मुलीचं तोंड बंद होत नाही. काय असेल कारण कमेंट मध्ये सांगा बरं. आता खालून लावूयात. डोळे चांगले दिसतात, मोठे वाटतात त्याच्याने. इथं पण सेम लावून घ्यायचं. बघा दोन्ही डोळ्याला असं खालीवर वाटतंय, पण ठीक आहे, काजळ लावलं की उपयोगी. दोन्ही डोळ्याला अप्लाय झालेलं आहे. आता कसं वाटतंय, थोडंफार तरी चांगलं दिसतंय का नाही मागासपेक्षा. आता पहिलं काजळ लावायचं आणि मग मस्कारा लावायचं. तशी तर मस्काराची गरज नाही आहे मला, पण दाखवते मी काय काय लावते तर. लायनर सुकलं नाहीये, सुकूस तर सोडा बरं का, असं ओल्यावर लावू नका, नाहीतर ते डोळ्यात पूर्ण लायनर निघून म्हणजे लायनर शिरतं. किंवा खाली पण पसरतं बघा, मला पसरला तसंच घ्यायचं असं पटकन पुसून सुकायच्या आधी. लागलं का नाही, काजळ लागलं का. डार्कच नाही लागत, म्हणजे डार्क लावून घ्यायचं, असं डार्क वाटतं मग ते छान वाटतं बघायला. मला अजून थोडीफार एडिटिंग नाही जमत, पण हळूहळू मी शिकल बरं का, थंबनेल वगैरे छान टाकायचं. एका डोळ्याला जाडं दिसतं. लायनर लावते तिकडं परत. आता इथं जाऊन असू दे. ह्याचीच टिकली लावायची, ह्याची टिकली जरी नाही लावलं ना, टिक्का लावून घ्यायचं. चांगलं वाटतं बघायला. आता थोडंसं लायनर सुकवस्तवर नाकातला घालूयात आपण. कशी वाटतेय, चांगली वाटते ना. तर आता मस्कारा लावून घेऊया. आहोची नथ आहे माझी, मी स्पेशल घेतलेली आहे बनवून. आता मस्कारा लावूया.
हायलायटर लावून घ्यायचंय, जास्त नाही, एकदम थोडं लावून घ्यायचंय. असं नाक चमकायला पाहिजे रील्स मध्ये, जास्त पण नाही, फक्त थोडंसंच लावून घ्यायचं, नाही तर जास्त लावतो. आता झालाय मेकअप, फक्त आता ज्वेलरी घालून दाखवते. ज्वेलरी म्हणजे कानातले वगैरे. सोन्याच्या कानातले हरवले तर आई चपलीने हाणार. हेच कानातले मी सारखे घालते कारण मला खूप आवडतात हे. आता बांगड्या घालूयात. बांगड्या मी आधीच सेट करून ठेवलेल्या आहेत, काय नाही, अशा 2 हिरव्या बांगड्या घातल्यात मध्ये फक्त. तसं तर मी जास्त रील्स मध्ये बांगड्या घालत नाही, पण आज दाखवायचंय म्हणून घातलाय. आणि अयो, आणि मला इथं फोडी आली आहे, लय घाण दिसते, पण राहू दे, घ्या ऍडजस्ट करून. हा, आता अजून एक राहिलंय. कशा वाटतात ते बांगड्या? नखरे तर काही संपत नाही. आता बुगडी घालूया कानाची. फोडीला इग्नोर करा बर का, माहिती जास्त घाण वाटते, पण करा इग्नोर, आपलेच आहेत तुम्ही. मला नका करू, फक्त फोडीला करा. झाला माझा मेकअप झालेला आहे, फक्त आता टिकली लावायची आणि केस करायचे, ते पण मी दाखवते. आता फक्त टिकली लावायची राहिली आहे. कशी वाटतेय? आता आपण हेअरस्टाईल बघूया. हेअरस्टाईल लय साधी सोपी करते मी. पुढचे क्लिप्स कापलेले तेवढे काढून घ्यायचे साईडला. जेवढे मी करून कान दुखायला लागले. माझ्या केसांचा परत कलर दिसायला लागलाय. आणि वरती आंबाडा बांधून घ्यायचा. असा क्लिप कुठं गेला? कट मध्ये. आणि असा क्लिप लावून टाकायचा. आला का थोडासा बाउन्स केसांना. आणि हे पुढचे केस काय असेच नाही सोडायचे. मेकअप 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 झाला का? माझा मेकअपचा पण ब्लॉग झाला आज. असे केस महाग बांधून टाकायचं, असं क्लिप लावून टाकायचं, जास्त लोड नाही घ्यायचा. इथून पण असंच करायचं. असे थोडेसे सोडायचे. तर गाईस, कसा वाटला माझा हा रील्सचा लुक? लवकर त्यांनी कमेंट करा. आणि नेक्स्ट व्लॉग कशावर बनवू त्याच्यावर पण लवकर DM करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.